केळी व कापूस पीक विम्याची रक्कम त्वरित द्या, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा एल्गार। चोपडा तालुक्यातील सर्व केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 31 जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम द्यावी, अन्यथा 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा उग्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे। हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 77,976 शेतकरी सहभागी झाले होते। त्यापैकी 10,719 शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक असतानाही पीक विमा रद्द करून नाकारण्यात आला आहे। तसेच 12,436 शेतकऱ्यांच्या शेतावर जास्तीचा पीक विमा काढला आहे असं कारण देऊन पीक विमा प्रलंबित ठेवण्यात आला आहे। 10,619 प्लस 12,436 23,055 शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी। तसेच जिल्ह्यातील सुमारे 40,05,576 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस व इतर पिकांचे पीक विमा उतरवला आहे। त्या शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती, मात्र 2 दिवसात फेब्रुवारी लागेल तरी त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या 5 लाखाच्या वर आहे। या सर्व शेतकऱ्यांना 31 जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी, अन्यथा 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रोमणे घेऊन शेतकरी हल्लाबोल आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शिंपी, सय्यद देशमुख, अखिलेश पाटील यांनी दिला आहे। हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये जिल्हाभरातील जवळजवळ 77,900 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। त्या 77,920 शेतकऱ्यांपैकी 10,600 शेतकऱ्यांच्या शेतावर केळी असतानाही पीक विमा कंपनीने त्यांच्या पीक पॉलिसी रद्द केलेल्या आहेत। आमच्या शेतावर केळी आहे असे पुरावे सादर करावेत असे कलेक्टर साहेबांनी आम्हाला 11 डिसेंबरला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आमच्या शेतावर केळी आहे असं 9,000 शेतकऱ्यांनी पुरावे सादर केलेत, मात्र 1.5 महिना झाला तरी त्याच्यावर आतापर्यंत निर्णय झालेला नाही आहे। 10,619 व 12,000 प्रलंबित पीक पॉलिसी अशा जवळजवळ जिल्ह्याभरातून 24,000 शेतकऱ्यांचा हा पीक विमा थांबलेला आहे। याला कुठलंही प्रशासन साथ देत नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत। त्याच्यासोबतच जिल्ह्याभरातून जवळजवळ कापूस पीक विमा 4,77,000 शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे। आज 4,77,000 शेतकरी कापूस पीक विम्याचे व 23,000 शेतकरी पीक विम्याचे असा आकडा जर केला तर 5 लाख शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत। याला प्रशासन जबाबदार आहे, याला संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। त्यामुळे आमचा पीक विम्याचा प्रश्न हा 31 जानेवारीच्या आत सोडवावा, अन्यथा 2 फेब्रुवारीपासून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे। याची दखल प्रशासनाने घ्यावी। त्याच्यातच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न सुटण्याचे कारण सरकारला लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार खोक्यांनी विकत मिळायला लागल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आज सुटत नाहीत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांचा रोष हा 2 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळणार आहे। तुमच्या आंदोलनाचं मुख्य स्थान कुठं राहील बरं? आमचं आंदोलन हे जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिस जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर राहणार आहे। आम्ही GS ग्राउंडवरनं तर मोर्चा काढू, हातात रुमणं घेऊन तो मोर्चा कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं उग्र रूप धारण होणार आहे। विनोद प्रताप पाटील, राहणार संपले, तालुका चोपडा येथील एक प्रगतिशील शेतकरी बोलत असून आज हवामान आधारित फळपीक विमा 2022-23 1.5 वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना फळपीक विम्याचे पैसे आज घडीत भेटत नाहीत। याला सर्वस्वी जबाबदार जे प्रशासन व शासनाचे लोकप्रतिनिधी ज्यांनी हा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावणे, योग्यरित्या मार्गी लावणे, हाताळणे त्यांची जबाबदारी असताना शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम या शासनाने व प्रशासनाने आजपर्यंत लावून धरलेले आहे। तरी आम्ही आज घडीला आमच्या गोरगावला मंडळ व इतर चोपडा तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकरी हा गोळा करून सर्व शेतकरी गोळा करून एक मोठे आंदोलन उभं करण्याचे एक शेतकऱ्यांनी ठरवलं आहे।
कारण की याच्यावर कोणीही तोडगा काढायला तयार नाही. शासन प्रशासन यात लक्ष द्यायला तयार नाही व कलेक्टर साहेबांसोबत आमच्या 2 विशेष मिटिंगा होऊनसुद्धा आज कलेक्टर साहेबांनी याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. आज आम्हाला तारखावर तारखा दिल्या जात आहेत. आज फळपीक विमा भरताना एकही दिवस विलंब न करता ते त्या दिवशी त्यांची वेबसाईट बंद करून देतात. पण आम्हाला फळपीक विमा देताना एवढं वेठीस धरलं जात आहे जसं काही आम्ही काही त्यांचे आमचे घेणे असूनसुद्धा आम्हाला सरकार हे देण्यास टाळाटाळ करते आहे. पीक विमा कंपनी देण्यास टाळाटाळ करते आहे. याला कुठेतरी वचक बसायला हवं व पुढे शेतकरी यापुढे फळपीक विमा काढतील व पुढे उत्साहाने काढतील अशी कोणतीही गोष्ट या सरकारकडून होत नाही. त्यामुळे सरकारला आमचे एकच म्हणणे आहे की फळपीक विमा आम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावा व या जेही रिजेक्ट केलेले प्रकरणं आहेत किंवा पेंडिंग असलेले प्रकरणं आहेत याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा.